नमस्कार मित्रांनो, कामगार योजना महाराष्ट्रातील जे कामगार आहेत या कामगारांसाठी अतिशय अशी आनंदाची बातमी आहेत। कारण मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिलाच असेल की आता कामगारांना त्यांचं स्वतःचं घर सुद्धा मिळणार। तर मित्रांनो, आपल्याला थोडी माहिती या ठिकाणी मिळाली म्हणून मला असं वाटलं की बांधकाम कामगारांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज बनवला पाहिजे। तर मित्रांनो, आता कामगारांना स्वतःचं घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये अनुदान कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत मिळणार आहेत। तर मग यासाठी अर्ज कार्यप्रणाली कशी असणार आहे, कुठल्या प्रकारची पात्रता लागणार आहेत आणि अर्ज हा कसा करायचा या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो आपण आज बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। आणि मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर बांधकाम कामगार योजना, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत आता कामगारांना 2 लाख रुपये अनुदान कसं मिळणार या संदर्भात आपण व्हिडिओ बनवूया। तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, तुम्ही पाहिला असेल की ज्यावेळेस आचारसंहिता लागल्यावर बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही बाहेरून बंद करण्यात आली होती आणि सेतू केंद्रावर जर गेला असाल तर त्या ठिकाणी कामगारांचा नंबर हा लागत नव्हता। तर कामगार संघटनेने वेळोवेळी आंदोलन करून त्यांच्या आंदोलनाला यश आलं आणि अद्याप बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही बाहेरून सुरू करण्यात आली। त्याचबरोबर तत्कालीन आता महाराष्ट्राचे जे कामगार मंत्री आहेत आकाश फुंडकर साहेब यांनी कामगारांची कामं अधिक जलद गतीने व्हावे, कामगारांना वेळेवर अनुदान मिळावं, कामगारांना वेळेवर त्यांचा लाभ मिळावा म्हणून कामगार योजनेमध्ये काही महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे। तर मग आता कामगार हा प्रत्येक नागरिकाला स्वतःचं घर बांधून देतो, परंतु कामगारांकडे स्वतःचं पक्क घर नसतं। तर आता कामगारांना सुद्धा स्वतःचं घर मिळावं याच अनुषंगाने कल्याणकारी मंडळ यांनी 24 फेब्रुवारी एक महत्त्वाचा निर्णय पारित करण्याचा निर्णय घेतला आहे। तर आपल्याला जी महत्त्वाची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहेत। तर मित्रांनो, बांधकाम कामगार यांना आता हे 2 लाख रुपये अनुदान मिळणार कसं? मित्रांनो, या अगोदर तुम्ही पाहिला असेल की कामगार जे बांधकाम कामगार आहेत या कामगारांना ऑफलाईन पद्धतीत अर्ज मागून घेतले होते। तर यामध्ये अर्जामध्ये बऱ्याच मोठ्या त्रुटी आल्या होत्या। तर त्या कामगारांचे अर्ज हे रिजेक्ट सुद्धा करण्यात आले होते। तर मग आता तात्काळ पुन्हा नव्याने कामगारांना अर्ज करावे लागणार आहेत। तर आता हे अर्ज करण्यासाठी कामगारांना कुठल्या प्रकारची पात्रता लागणार आहे? तर सर्वप्रथम म्हणजे कामगार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कामगाराची नोंदणी ही 2020 पासून ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे, म्हणजेच कामगारांची नोंदणी ही 2020 पासून रजिस्टर असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या कामगारांना हा घरकुलाचा लाभ त्या ठिकाणी घ्यायचा आहे, कामगारांचं ही जी जागा आहे ही जागा पती आणि पत्नी यांच्या नावानं असणं गरजेचं आहे। आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे कामगारांना घरकुलाचा लाभ घ्यायचा आहे त्या कामगारांच्या या अगोदर कुठल्याच प्रकारे घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा। आणि महत्वाचा भाग म्हणजे आधार कार्ड, राशन कार्ड, पासबुक, मतदान कार्ड, पॅन कार्ड ही संपूर्ण कागदपत्र या कामगारांकडे असणं गरजेचं आहे। अशा प्रकारे घराचा जो जागा आहे ती जागेचा अट सुद्धा त्या ठिकाणी जोडायचा आहे। तर हा अर्ज ऑफलाईन पद्धतीचा असणार आहे। तर हा अर्ज तुम्हाला कुठल्याही झेरॉक्सवर मिळून जाईल। झेरॉक्सहून हा अर्ज घ्यायचा आहे, अर्ज एकदम व्यवस्थित भरायचा आहे, ही संपूर्ण कागदपत्र त्या अर्जासोबत जोडायचे आहे। आणि तुमचं जिल्ह्याच्या ठिकाणी जे महत्वाचं बांधकाम ऑफिस जे मेन ऑफिस आहेत या ऑफिसमध्ये तुम्हाला हा अर्ज त्या ठिकाणी जमा करायचा आहे। परंतु मित्रांनो, अद्याप आता कुठल्याच प्रकारचा GR वगैरे आलेला नाही। तर आपल्याला ही माहिती मिळाली तर 24 फेब्रुवारी नंतर यावर काहीतरी वाच्यता करता येणार आहे। आपल्याला जी माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर आपण हा व्हिडिओ बनवला आहे। तर आपल्याला मित्रांनो 24 तारखेपर्यंत वाट पाहायची आहे की 24 तारखेनंतर नेमकं अपडेट काय येणार आहे, कामगारांचे अर्ज हे स्वीकारल्या जाणार किंवा नाही जाणार यावर मित्रांनो नक्कीच आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे। परंतु मित्रांनो, अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तुम्हाला मिळावे म्हणून चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राइब करायचा आहे। आणि मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून बांधकाम कामगार असेल, शेतकऱ्यांची योजना असेल किंवा इतर कोणत्या शासकीय योजना असेल या योजनेचे व्हिडिओ आपण नेहमीच टाकण्याचा प्रयत्न करत असतो। तर याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळावं, प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राइब करायचा आहे, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओमधील संपूर्ण माहिती इन्फॉर्मेटिव्ह असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे। तुमच्या एका लाईकमुळे मित्रांनो आपला हा व्हिडिओ रँकिंग करेल आणि प्रत्येक कामगाराला प्रत्येक योजनेचा मित्रांनो लाभ हा मिळत राहील। तर मित्रांनो, वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।